Cancer Healer Center, a new beginning. ससूनच्या रिपोर्टमध्ये मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना क्लीन चिट। अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि घैसास यांच्यावर ठपका नाही। वैद्यकीय समितीचा 3 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यातनं बीड पोलिसांच्या ताब्यात। कासले काल दिल्लीतनं पुण्यात आल्याची माहिती। वाल्मिक कराडच्या एन्काउंटर संदर्भात कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। तुम्ही पाहिजे तिथे भगवा फडकवा, 2-3 टकले सोडले तर संपूर्ण सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे। मंत्री नितेश राणेंचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अजित पवारांना टोला। राज्यात आता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबर हिंदी सुद्धा सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आता संघर्ष अटळ। राज ठाकरेंचं ट्विट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील सरचिटणीस, पदाधिकारी आणि इतर नेते मंडळी सुद्धा उपस्थित राहणार। तर हिंदी अनिवार्यच्या निर्णयासंदर्भात मनसेच्या पुढील रणनीतीकडे आता लक्ष। राज ठाकरे विद्यार्थी विरोधी आहेत। हिंदी शिकण्यापासून राज ठाकरे विद्यार्थ्यांना कसे अडवतात ते पाहू, गुणरत्न सदावर्तेंचा इशारा। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं। जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात ठेवला। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही। बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवा। काँग्रेस शहर अध्यक्षांची राहुल गांधींना विनंती। राहुल गांधींनी राज्यातील प्रत्येक शहराचा अहवाल मागवला, सूत्रांची माहिती। राज्यातील कृषी विभागातील बदल्या मंत्र्यांकडून नव्हे तर आयुक्तांकडून होणार। बदल्यांसाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी निर्णय। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायासाठी आज परभणीमध्ये वंचितकडून शांतता मोर्चा। सुजात आंबेडकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार। शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा निघणार। सीएसएमटी एलटीटी सह 18 स्थानकांवर फलाट। तिकीट विक्री महिनाभर बंद। उन्हाळी सुट्टीतील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय। 15 मे पर्यंत तात्पुरते निर्बंध लागू होणार। एमपीएससी परीक्षा 1 महिना पुढे ढकलली तर 27, 28 आणि 29 मे या कालावधीमध्ये परीक्षा होणार। आयोगाकडून शुद्धीपत्रक जारी। बुलढाण्यामध्ये आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या खासगी बसचा अपघात। मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठी फाट्याजवळील घटना। 35 जखमी तर 3 गंभीर जखमी। मेहुल चोक्सी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी सीबीआयची कोर्टात धाव। परदेशात असल्यामुळे चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू। चोक्सी हिरे व्यापारी आणि पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी। Cancer Healer Center, a new beginning.